उर्दू शाळेची संरक्षण भिंत बांधा अथवा रास्ता रोको आंदोलन। पाथर्डी शहरातील मुख्य रस्त्या लागून उर्दू मुलींची शाळा आहे। शाळेची भिंत मागच्या 5 वर्षापूर्वी पाडण्यात आली होती, पण अद्याप तीही बांधण्यात आली नाही। ती येत्या 15 दिवसात न बांधल्यास सर्व समाज सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शहरातील युवा नेते तथा अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शन्नो पाटण यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे। निवेदनात त्यांनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर सुमारे 5 वर्षापूर्वी बंदिस्त गटार बांधकामासाठी शाळेची भिंत पाडण्यात आली होती। त्यानंतर बंदिस्त गटारीवर काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले। पूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबाबत वारंवार तक्रार करून ही प्रश्न मार्ग लागत नसल्याने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा युवक नेते शन्नोभाई पाटण यांनी दिला आहे। तरी या घटनेची संबंधित विभाग दखल घेईल का आणि त्यांचा प्रश्न मार्गी लागेल का हे पाहणं तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे पाथर्डी तालुका प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी। पाहूयात। तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जी असणारी उर्दू मुलींची शाळा आहे, तर त्याबाबत तुमचं काय म्हणणं? जे अतिक्रमण सध्या तिथं झालेलं आहे, तुम्ही असे जिल्हाधिकाऱ्यांना पत्राच्या निवेदनाच्या नुसार तुम्ही जे दिलेलं आहे की तिथं जे अतिक्रमण हटवले समजा, तर तिथं समोर जी गटारीचं बांधकाम चालू आहे, तर त्याच्या ते जी तुमची संरक्षण भिंत आहे अशी तुमची मागणी आहे का? ते संरक्षण भिंतीचं बांधकाम झालं पाहिजे। ती संरक्षण भिंत 7-8 वर्षापूर्वी जिल्हा परिषद शाळेने ती करून घेतली होती, पण 222-61च्या साईड पट्टीला गटार टाकलेली, त्या गटारीसाठी ती आडवी आल्यामुळे ती गटार त्यांनी ती पाडली होती। त्याला झाले 5 वर्ष। आणि तिकडं जे शाळेचे लहान लहान मुली आहेत ते सगळे लेडीज असतात, तिथं ते शिकवणारे पण लेडीज आहेत। रात्रीच्या वेळेस तिथं दारू प्यानारे, गांजा प्यानारे येतात लोक, आणि रोडनी कुणी सुद्धा तिथं लगविला जातं, कुणी बघत नाही पुढं लेडीज आहे का मुलं खेळत आहेत काय बघत नाही। त्यांच्याच बाथरूम मध्ये बाहेरचे प्याताड खाताड लगविला जाते। आता पालिकेने 5-6 दिवसात ते सगळं अतिक्रमण काढलेलं आहे। आता 3-2ला पत्र दिलेलं आहे मी फेब्रुवारीला। जर ते भिंत जर झाली नाही तर सगळ्या समाजाला घेऊन आम्ही नाईक चौकात आंदोलन करणार आहे। नाईक चौक पूर्ण रस्ता रोको करणार आहे। 15 दिवसाची मुदत त्यांना दिलेली आहे। बघूया 15 दिवसात जर प्रशासनाने त्याचं जर घेतलं नाही सक्षेप तर आम्ही रस्ता रोको करणार आहे 100%। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।